माजलगाव येथील माजलगाव पीपल्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगावचे शाखा व्यवस्थापक अक्षय दिलीप त्रिभुवन यांनी इतरांसोबत संगनमत करून मयत महिलेच्या खात्यातील 12 ते 15 लाख रुपये परस्पर बळकावल्याची तक्रार मयत महिलेचा मुलगा नितीन यादवराव जाधव यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। मुक्ताबाई यादवराव जाधव यांचा दिनांक 6/10/2024 रोजी मृत्यू झाला असून मुक्ताबाई यांचे माजलगाव पीपल्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगावमध्ये 3169 या क्रमांकाचे खाते होते। मुक्ताबाई जाधव या गाई म्हशी सांभाळून व मुलाच्या किराणा दुकानातील बचत करून बँकेत त्यांच्या खात्यावर रक्कम भरत होत्या। मुक्ताबाई यांनी त्यांची संपूर्ण मिळकत या बँकेत त्यांच्या खात्यावरती जमा करून ठेवलेली आहे, परंतु त्यांच्यासोबत कोणीही राहत नसल्याचा गैरफायदा घेत माजलगाव पीपल्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांचा चेअरमन सक्का मोठा भाऊ याने अनेक वेळा मुक्ताबाई यांच्या खात्यातून स्वतःच्या खात्यामध्ये दिनांक 8/4/2024 रोजी 1,40,657 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत। तसेच त्याने असे अनेक वेळा पैसे ट्रान्सफर केलेले आहेत। सदर बँकेने अकाउंट स्टेटमेंट केवळ 1/4/2024 ते 17/2/2025 पर्यंतच दिलेले आहे। त्यापूर्वीचे अकाउंट स्टेटमेंट मात्र दिलेले नाही, तरी दिलेल्या अकाउंट स्टेटमेंटमध्ये हा अपहार झाल्याचे दिसून येत आहे। खरे पाहता चेअरमनच्या नातेवाईकांनी दुसऱ्याच्या खात्यामध्ये परस्पर व्यवहार करणे हा संशयास्पद असून मुक्ताबाई जाधव यांचा मुलगा हयात असताना देखील रवींद्र साळवे यांनी त्याला कसलीही कल्पना न देता परस्पर रक्कम काढली व स्वतःच्या नावे ट्रान्सफर केली, परंतु या व्यवहाराला मुक्ताबाई यांच्या मुलाची सहमती नव्हती। अशा प्रकारे माजलगाव पीपल्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गडी रोड माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड यांनी एकूण जवळपास 12 ते 15 लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मुक्ताबाई यांचा मुलगा नितीन जाधव यांनी केला आहे। या प्रकरणाची तक्रार नितीन जाधव यांनी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्याकडे केली असून या प्रकरणातील आरोपी विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नेकनूर येथून इळम घाटकडे